प्रसारक मंडळ चिखलीद्वारा संचलित डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शिक्षक मुकुंद पिंपरकर यांनी 36 वर्ष 6 महिने शिक्षक म्हणून आपली सेवा बजावली असून 31 डिसेंबरला मुकुंद नारायण पिंपरकर सेवानिवृत्त होत असल्यानं आज त्यांच्या सेवापूर्ती कार्यसोहळा आयोजित केला होता। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मदन वामन पातुरकर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अरविंद आसोलकर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे सचिव प्रेमराज भाला यांच्यासह आदर्श विद्यालयाचे उपप्राचार्य रामेश्वर कुटे आणि सत्कार मूर्ती मुकुंद पिंपरकर आणि साधनाताई पिंपरकर यांच्यासह स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य जयेश पातुरकर, सुनील बियाणे, रामेश्वर मोरे, राजकुमार सारडा, बबन गोरे, गजानन चव्हाण, हनुमंतराव काळे, संजय कानकटव आदी व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले आणि उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव आणि शिक्षक वृंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी मुकुंद पिंपरकर कार्यपूर्ती सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी विद्यालयातील शिक्षक वृंदांनी आपल्या मनोगतातून मुकुंद पिंपरकर यांच्या 36 वर्ष शिक्षक म्हणून सेवा बजावली, त्यांची विद्यार्थ्यांविषयी असणारी आस्था, संस्थेचं नाव मोठं व्हावं याकरता असणारी तळमळ याविषयी अनेक मान्यवरांनी त्यांच्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी सत्कार मूर्ती मुकुंद पिंपरकर यांच्या सहपत्नीक सत्कार संस्थेचे सचिव प्रेमराजे भाला आणि आदरणीय व्यासपीठ यांच्या हस्ते करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना मुकुंद पिंपरकर म्हणाले की या संस्थेचं ऋण मी आयुष्यात कधीही फेडू शकत नाही, असं मोलाचे भावनिक उद्गार सत्काराला उत्तर देताना त्यांनी केलं। यावेळी मदन वामन पातुरकर विद्यालय आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंदांनी सत्कार मूर्ती मुकुंद पिंपरकर यांचा सत्कार करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी अरुण मुगल यांनी केले। प्रतिनिधी गजानन नरवाडे, NTV न्यूज मराठी, मेहकर, बुलढाणा।